पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय सर्वेक्षण पथकाने रात्रीच्या अंधारात पाहणी केल्यामुळे मोहोळ तालुक्यातील आष्टी आणि कोळेगाव येथील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अलीकडे सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिकांसोबत सुपीक मातीही वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सरकारकडून मदतीची प्रतीक्षा सुरू असतानाच मंगळवारी रात्री केंद्रीय पथक जिल्हाधिकारी व स्थानिक अधिकाऱ्यांसह नुकसानीची पाहणी करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील आष्टी, कोळेगाव आणि परिसरात दाखल झाले. मात्र शेतकऱ्यांच्या मते ही पाहणी रात्री करण्यात आली आणि पथकाने फक्त रस्त्याच्या कडेला थांबून मोबाईल व टॉर्चच्या प्रकाशात काही ठिकाणी पाहणी केली. अनेक शेतकऱ्यांना पथक हिंदी बोलत असल्याने संवाद साधणे अवघड गेले. शेतकऱ्यांचा सवाल आहे की दिवसाच्या वेळी पाहणी का केली नाही? अंधारात नुकसानीचं खरं चित्र पथकाला कसं दिसणार? स्थानिक शेतकऱ्यांनी या पथकावर आणि सरकारवर संताप व्यक्त करत त्वरित मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. आणि रात्री केंद्राचं पथक आलं म्हणजे रात्री 7:45 वाजता आलं. आले रोडवर उतरले, इकडे तिकडे बघितलं, तुमचं ते मोबाईल लावले, इकडे तिकडे रोडवर त्या बंधाऱ्यापर्यंत गेले, तिथपर्यंत बघितलं आणि सगळं त्यांचं ते हिंदीच बोलत होते. 10-15 जण होते. आम्हाला काय त्यांचं कळलं नाही आणि आमचं पण त्यांना कळलं नाही. काय म्हणलं, आम्हाला त्यांचं कळलं नाही, त्यांचं आम्हाला कळलं नाही. आम्ही नुसतं त्यांच्या मागे हिंडलो बघा, येडी माणसं हिंडल्यासारखं. मग आता त्यांचे ते बोलले गेले निघून. कोण कोण होते त्याच्यामध्ये? आता त्याच्यामध्ये बघा, कलेक्टर साहेब होते, मला तर तुमचं MCBचे होते, झालं तर इरिगेशनचे होते, पाटबंधारेचे होते, बरेच खात्याचे होते लोक. पण का कुठल्याने काय आम्हाला व्यवस्थित आणि पटवून कुठल्या गोष्टी सांगितलेल्या नाही. पथक आलेलंच माहित नाही. आलं संध्याकाळी 7-7:30च्या मुळे. कुठं आलेलं कुणाला माहित नाही, काय नाही. त्याने आले कुठं बाहेर फिरले, कुठं रोडवर उभारून त्यांनी काय कोणाला सांगितलं नाही किंवा काय नाही. नुकसानी शेतकऱ्याची अति नुकसानी झालेली आहे. ही कुठं 4-5 हजार रुपये द्याले. अक्षरशः MSBचं सगळं पूर्ण पोल पडलेलं आहे. आता वरल्या शेतकऱ्याची ऊस पिकं जळून चालली. लाईट आता 2-1.5 महिने होत आला लाईट नाही. जिथं पूर आल्यापासून लाईटच नाही गावात. आता फक्त गाव चालू केलंय. वाड्या वस्त्या सगळ्या पूर्ण बंद आहे. शेतकऱ्याचे एवढा हाल चालू आहे. आता 4 नाही तर 5 हजार रुपये देतील शेतकऱ्याला. सरकार मायबापाला एवढी विनंती आहे, शेतकऱ्याला भरघोस मदत द्यावी.